श्रावणी, पोलिसांना बोलवलंय, ते येतीलच. पोलिसांना बोलवलं होतं. तुम्ही काय करता इकडे? मी पोलीसच आहे आणि मी माझी ड्युटी प्रामाणिकपणे करतो. प्रामाणिकपणे? अहो, असा शब्द तुमच्या तोंडून शोभत नाही हो. ही असली फालतू बडबड करायला ना मी इथे आलेलो नाही. आणि श्रावणी, तू स्वतःला खूप अतिशहाणी समजतेस ना, पण तशी तू नाहीयेस. कारण ज्या दिवशी या भिकारड्या शुभंकर बरोबर लग्न केलंस ना तू, त्याच दिवशी तुझी मेंटॅलिटी कळली होती मला. तुमची काय मेंटॅलिटी हे सुद्धा माहिती असेलच की तुम्हाला. तुम्ही एक भ्रष्ट पोलीस अधिकारी आहात आणि तुमच्यासारख्या माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा मी प्रामाणिक आणि साध्या अशा शुभूला निवडलं. त्यामुळे मला माझा डिसिजन योग्यच वाटतं. झालं झालं बोलून. असला टाइमपास करायला वेळ नाही माझ्याकडे. ती बाई कुठे आहे ते सांगा. ते बघा, ते घर आहे, कढी लावली आहे बाहेर ना, आत आहे ती. कॉन्स्टेबल, जाऊन बघा आणि घेऊन येता पहिला. हो सर. सर आत्ता ते कोणीच नाही. काय? हे कसं शक्य आहे? ती बाई आतच होती, आम्ही स्वतः तिला कढी लावली होती. कुठे गेली? काय? कुठे आहे ती बाई? तुम्हाला काय पोलीस रिकामे वाटले का? हातातली सगळी कामं टाकून आलोय मी इथे. बाई इथेच होती, आम्हीच बाहेरनं कढी लावली होती. कळतच नाही अशी कशी गेली अचानक. रुद्र, हे तूच केलंयस ना? त्या बाईला तूच पळवून लावलंस ना? तू जरा मूर्ख आहेस का रे? मी कशाला पळवेन तिला आणि का पळवेन? माझा काय संबंध? तू अलकनंदाचा माणूस आहेस. ती बाई तुझं आणि अलकनंदाचं नाव घेणार होती म्हणून तिला पळवून लावलंस ना? हे बघ, त्यासले फालतू आरोप ना माझ्यावर नाही करायचे. मला तर असं वाटतंय की तुम्हीच त्या बाईला लपवलंय. तुम्हीच काहीतरी कारस्थान केलंय. नक्कीच काहीतरी गडबड केली आहे ना. काय केलं नक्की सांगा. बोला. काय झालं? एक मिनिट, तुम्ही इथं काय करताय?